जिंदगी काही उपयोगाची नाही. नमस्कार शिरपतराव. बसा चव्हाण. अरे माझं बी नवरा बायकोचं जमाना नाही. काय झालं तुझ्या नवऱ्याला? लय भांडती बायको. का बरं? हं? का बरं मारी? मी असं गांजा पेतोय ते करतो कुठं बसतो. तुला तोंड कुठं काय? तुला लाज आहे का? वरून सांगतो गांजे पेतो न. मग हं? तुला आहे ना कोळदांडा घालून मारीन घरामध्ये येऊन. जरा शिस्तीत राहायचं, शिस्तीत वागायचं. अरे मी गांजी वागतो पण ती बाई इतकी तोंडाळे का बोलायचं ते? अरे नालाय का तू गांजा पिऊन येतो हं. आणि बाय तोंडळी. आमलावाला माणूस जास्ती बोलव तो का बेकार आमलावाला जास्ती अरे बोलवतो. पण तिला स्वयंपाक पाणी तर याळा द्यायला पाहिजे का नाही? तूच काय कामाचा आहे तू? कामाचं नाही मग काय? काय तुला कवडीचं काम नाही, तुला आयते जेव्हा पाहिजे तुला वापस मग पेटे. आता बायको मी फुकट केली का? नाही बायको केली मग आता कर, असं कर बायकोचे हात पाय तोडून खाय. तोडून नाही काय तिनं याळावं त्याला द्यायला पाहिजे. नवरा आहे, नवरा आहे तिचा लग्नाचा. नाही नवरा तर आहे ना. हं? का नाही? नाही नवरा आहे ना, मी कुठे येतो नवरा? मी ठेवले पण नवरा लायकीचा लागतो, लायकीचा. लायकी बेलायक नवरा आहे तू. ती बायको कशी काय भाकरी घाली? अरे लायकीचा नसतो मग कस काय येतोय? अरे नालाय का तू? मग तुम्ही गांजा वडी तू माझ्या पैसे गांजा नाव काढतो का? अरे पण आज थाबाडा ठोईन नाही का ती? हा हा मग बा तू आज झालं मला सांगा आलं मी अरे. गांजा वडीतो म्हणून. लोक खरं नाही बोलतील. मी तो खरं बोललोय शिरपतराव. खरा मला उपकार केला तो. हं? मी खरी हकीकत सांगतोय तू मला तर अरे म्हणतो बायको ना. म्हणजे एक लक्ष्मी. कसं तिला जीव लावायचं, हे करायचं ते करायचं. आणि तो ओरडो मग तुम्ही गांजा पेतोय. तुला अक्कल आहे का? तिला आता खांद्यावर घेऊन नाची दिंडू का? काय खांद्यावं लागतो? बायकोला दोन शब्द गुढीचे बोलायला लागतात. बायको समाधान राहते तिला. मग काय मी काय घोडीला येतो का तिला? तू काम करीत नाही माग तू तुझी तक्रार येरी. काम करीत मला नाही? गांजाच पेतून ठेवतो सारखं गांजा बजे खातो गांजा वडीतो. तुला अक्कल आहे का? मग दुसरं काय काम आहे मला? नाही नाही तुला कामच का झालंय? कानाला भरपूर काम आहे. तुला काम करायचं ते आज पैसा वाहनाचा जावा ते का? अरे पोरं सोरं काम करते ना. आता मला काय कामाची गरज आहे रे? हा? काय गरज आहे? हा कामाची गरज नाही. मग आता तुमचं वय का बघा जरा देणं आहे देणं. अरे ध्यानावच आहे मी. कोळदांड घालून मारी मग तुला घरात कोळदांड घालून. म्हणजे याच ऊर जर बायकोला त्रास दिला ना तुला सांगतो मिरच्याची दुरी दे तुला मिरच्याची दुरी. अरे मी जर गेलो तर अशी भाकर फेकू देते कुत्र्या आणि मग तू वागतोच कुत्र्यावानी तर. मी दारातून आलो का घरात आलो. वागतोच कुत्र्यावानी तू. त्याला घरात नाही तर घरात पाय आणि दारात पाय तर ते लगेच खेकळ ते मधूनच रे. अरे बा तू काम कर ना 2 पैसे कमव. बायको का दे बायको समाधान वाटत. अरे कमाव पण का आता मी कमवायचं राहिलो का? आता म्हातारा झालो. म्हातारा. पोरं बाळा काम करते. याला तुझ्या पुढे हात जोडले बघ तुला ना मला दांड काही पडलं कुठं तुझ्या धोती जावा लावून टाकले असते ना तेव्हा तुला कळालं असतं. खरंच आहे बुवा. हं? वट एडा बसलाय चांगलं कोण खोड त्याला पाठ लावून. असंच ते कर आईचं बाबा. बिनला जगात खरं राहावं. असलं त्याला ना आपण नालायक चप्पल बनवायचं. पाहिली पायामध्ये? शिरपतराव नवी चप्पल आहे नवी. तिची बुडी अरे मी होईल. सरळ सांगतोय तू म्हणतो असं झालं आणि तसं झालं. 9 नंबर शिकत वाटून काय सांग गालो चालली. अरे शिका वटून दे पण नियमाना वठव ना. माग काही गुण आहे नाही तरी तू म्हणतो असं झालं आणि तसं झालं. तुला जाताना काय तरी घेऊन येतो घरात हा. कोलदांडा घालून रातभर त्याला पडून ठेवतो. त्याला जोडीदारा का गेलो तर ते सांगायला गेलो तर ते भरलं टांगाय निघालं. यायचा लायकीचा पुतळा जावा ते का. अरे काय करावं. मामा राम राम. राम राम. काय नाही भाऊ हे काय झालं हे पोरांचे ना शाळेत भांडणं झाले. ते शहाणे माणसाने मनावर घेतलं. आमका करून तमका करून ही पोरगी कालपासून जेवण करीना काय होईना. हं? काय? जेवण करी नाही पोरगी कालपासून दास्तरली ती शाळेत जाईना. हा का? हा पण मग आता ते तुम्हाला सांगावं लागेल त्याला. शिवम म्हणून आहे त्या पोराचा बाप हा हा. तुलाही जोर काढून राहिला झाला. तुम्हाला आकली पाहिजे ना. आम्हाला काय ऐकले आता हे शाळेत झाले भांडणं. बायला पर्यंत बाय घेऊन का मोठं माणसं वाईट पण आम्ही नाही म्हणत भांडणं करायला हा. पण मग तो शिरजोर झाला ना. हं? तो तट राहिला ना. बरं मी तो ते ताईट मागचे कुणी राहते आणि काही ते उजरायचं काम मग ताईट होऊ नाही तर तुम्ही काय ताईट होत. मग एक फोन करा ना त्याला म्हणा शांत राहा एवढ्या वेळेस ऐका. बरं मी काय होतो आता तुम्ही याच्यावरून भांडणं केले आता परत परत जाणार ते परत. जाणार आहे त्याला कळायला पाहिजे ना. हा? हं? हे परिचांची काय घोडा असेल. नाही ना ती 2 दिवसापासून जेवण करीना शाळेत जाईना. हा? ती पेसळी खाती मी असं ऐकले. तिला हाणलो कोणी मास्तर ना. पुरी पोरांनी का बरं कमून आणलं काय माहिती. शाळा टाकले असं नाही तर मग. आता काय राहतं त्याला वाटत आमचे पोरं खरे आम्हाला वाटत आमचे पोरं खरे. हा हं? तेवढं एक फोन करून घ्या मिटून तेवढं. बरं 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 कारण हेच उद्या कराय बसतोय मी तुमच्या पुढं. नाही करा एवढ्या वेळेस करा सहकार्य. लेगा लेगा मग झालं कौतिक.
कौतुक करणारे. वा रे वा. कोणी काय भांडण घेऊन येतो, कोणी काय भांडण घेऊन येतो, फार व्हायचा का आणला बोलवा काही नाही. शिरपत भाऊ, ओ शिरपत दादा, काय बरे का? बरे, मला कुठं रोग झाला का? ओ असं नका म्हणू. बरं ऐका ना, हं? माझ्या सासूला जरा 2 गोष्टी समजून सांगा ना. काय सांगायचं तुला? माझी सासूला कुरबुर करते हो. आता मी एवढी शिकेल सवरेले, माझी सासू म्हणे वावरात जाय म्हणे आणि वाढणे राहण म्हणे. आता मला एक सांगा, मला एवढी शिकेल सवरेल, मी वावरात जाऊन वाढणारे कशा आणणार आहे? शिकत सवरलंय का? हा, मग शिकत नवरा पाहायचा ना तवा, तिकडच पाहायचा. मुंबई दिल्लीला नवरा काला खेळातला गेला मग. पण मी तर दुसरं सगळंच तेल भाजी भाकरी सगळंच करून घेते ना, घर सारवते, सगळं काही काम करते. पहाटे 4 वाजता उठवते माझी सासू मला. अरे मग ती सड्या सारवणकर. काय ना शेबा, तुला ही सून भेटली अशी बदल डोक्याची. तुझी सासू किती भारी बाई, तिचं गावात नाव ऐकतोय. मग तुमचं म्हणणं काय, मी वावरात वाढणे राहण्याला जायचे का? बायको पुढं सासू पुढं लावायचं, बांधायचं, हे करायचं ते करायचं. म्हणे सासू माझ्या संग मांडती. नाही सासू तुझी आरती करा बाई. अहो पहाटे 4 वाजताच माझी सासू उठवते, म्हणते सड्या सारवणकर. आता मलाही सांगा, 4 वाजता कोणी उठतं का? कांचा आम्ही माहितीये का, माझ्या बापाची होती, मी 4 वाजता अलाराम लावत होते, फक्त अभ्यासासाठी, तुझ्या सासू वाढणे राहण्यासाठी नाही. तुझ्या सासूला पाठ तिला स्वयंपाक होता आता, आणि तू काय सांगायला चालली? म्हणा माझी सासू अशी, माझी सासू तशी. हा? स्वयंपाक बी माहिती का, लवकरच 9-10 वाजता स्वयंपाक कर म्हणते. 9-10 वाजता स्वयंपाक करायची टाइम आहे का? आम्हाला गरम गरम खायची सवय आहे. हा का? आम्ही गरम गरम पोळ्या करून खातो. हा म्हणून अशी लुकडी होत चालली गरम गरम खाऊन. अरे खायचं चुरून काम करायचं दारात खाती माकून गेली वाकून. हा अरे काय लाज वाटा पाहिजे मला, लाज. सासूचं ते मांडी तू लोकांनी पुढं घरा नाही रे. म्हणजे तुम्ही माझ्या सासूला काय समजून नाही सांगणार का? हा काय समजून नाही तिला सांगणार? काय समजून सांगा ती? शिकेल सवरेल पोर म्हणा. शिकेल सवरेल मग आता समजून काय घ्या करतो? जरा. तिची आरती करायला लाव का शिकेल सवरेल पोरे म्हणून? त्याच्या तुमच्यापेक्षा तुम्ही सासू बरी हो, हा ती तरी समजून सांगते. समजून सांगते ना, मग तिथेच ऐकायचं. वा रे वा. मी तर लय नाव ऐकलं होतं तुमचं. सगळं गाव मा पुढं वाकतो, आणि माझ्या उरव येऊन उरव खुर्सोबत नाही का? काय तुझ्या बापाला काय शिकवलं का नाही? तुझ्या आईने काय शिकवलं का नाही तुला? ओ माय बापाने लय शिकवले माहितीये का? हा तुमचं शिकवलं नाव नाही ऐकून तुला? मी आले होते तुमच्याकडे. मला हा? काय माहिती तुम्ही उलट बुरे म्हणून. उलट हा. बरोबर बांधणी शिलावण्या का ती भानदेशी लावून हा. दिली म्हणे. काय माणूस या घराचा न्याव करायचं, उलट तिलट बोलत राहतो. लेख लेख. येऊन वा रे फसले वा. मी. यायला मला दुनियाचे मिटवतो वायता काला तर जातो जेवण करतो. आता माय लक्ष्मी किती तापेला असेल मावर, मला काही माहिती नाही अजून. आता तिच्यावर पावर करतो गेल्या गेल्या. झाला का स्वयंपाक? काय स्वयंपाक झाला का नाही? काय एवढं झोपली स्वयंपाक? हा? बाहेरचं भजन सगळं लागलं होतं ते संपलं काय? कोणतं भजन? रामायण लावलं होतं ते सगळं बाहेर. गाव वाक्य गाव मी. हा समजतंय. सगळं गाव आपल्या वाकत स्वापाने शिरपतराव दिसतोय. दिसतोय म्हणजे हायच आहे तर. तेच नशीब जरा खेड्या गावातच आहे. मला असं वाटतं कुठे मुंबईमध्ये असतं तर जज असते नाही का, मोठे वकील. बरं स्वयंपाक झाला का नाही? ते नको मोठं रामायण सांगू मला. स्वयंपाक झाला का? म्हणजे मला तुम्ही काय ऑर्डर देताय काय? भूक लागली, भूक पाठाला. भूक काय काय काम काय केली सकाळपासून घरामध्ये? निम्या गावाचं मिटवलंय मी. हा मग लय मोठा तीर मारला काय? हम्म? सकाळपासून ही भांडी इथं सडत पडली, ती अजून तुम्ही घासली नाहीत. तर पाण्याचा पाईप इथं सकाळपासून पडला, कोण उचलणार तो? म्हणजे तू मला लायचं काय भांडे घासायला? अरे वा रे वा. हा? जबान तर लयच तुमची चालायला लागली नाही का? हा? हा लय जबान चालायला लागली काय? अरे तू आव कधी मध्ये आव कधीच. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा. एक ट्रक भरून तुम्हाला सगळं दिलंय मी, हुंडा सगळं समजलं ना? वाट खाली करून बोल. जास्त बोलायचं नाही माझ्या पुढे. वाट खाली करून बोल. तू नवरा आहे, मी काय केलं हा तू? मग? माझा अधिकारी दावडा. मग काय नवरा असलं म्हणून काय झालं? म्हणून काय ऐकत बसू काय? आज तुम्हाला लय तोंड सुटलं हो. हा? तोंड सुटलं आहे म्हणून सुटले तोंड. अच्छा, म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे ना हे घर माझ्याच नावावर आहे. मी काय होतं ते जाऊन वरती हा घरात ठेवणार नाही मग, जाऊन मी काय रस्त्यावर भीक मागायला लागेल मग. अच्छा ऐक ना, दे ना वाढून दे ना, दे ना वाढून दे ना. खरंच लय भूक लागली मला. पहिले पाणी भरा समजलं ना, मग जेवण देते. भांडी पण अर्धी घासली आणि त्या लोकांच्या मागे लगेच गेला ते अरे. नाही निवडा लावायला. 2-3 घास जेवतो आणि मग भरतो सगळ्या मोठा पाणी. न्याय देवता. 2-3 घास जेवू दे ना. कशाला 2-3 घास जेवू दे?
मग मला पोटाला भूक नाही लागेल. नंतर देता येईल. हा सकाळीच तुम्ही खाऊन गेला. तेव्हा हे ताट अजून इथंच पडलं. हे घ्या पकडा हे, पकडा. सकाळी इथून घेऊन गेला ते ताट इथंच ठेवलं, निघून गेला तिकडे रामायण महाभारत सांगण्यासाठी लोकांना. आणि आता लगेच तुम्हाला गचलायचं आहे नाही का? काय माणूस आहे तो, माणूस आहे का बकासूर मला समजत नाही. बाकासूर नाही शिरपतराव आहे. ते आता मला जास्त शिकू नका, समजलं ना? उठा पहिले ही भांडी घासा आणि पहिले हा पाईप घेऊन ये ना, पहिले पाणी भरा, समजलं? आले मोठे, मला भूक लागले, मला जेवण दे, मी खूप थकलोय. मोठी माझी ती मेहरबानी केली. आता जा ना का, बघितली नाही का मला? लग्न झालं असून बघत राह. कसला नवरा करून दिलाय खरंच माझं नशिबाला. ते जेवणच नाही का? मी सांगितलं ना, पहिले तुम्ही कामं करा, मग मी जेवण देते. नाही निवडा करून आलात ना, मोठ्याले न्याय देवता. पाणी ते आणून भांडे कशी तू? पाणी मी आणून देऊ काय? मी आणून देऊ पाणी? इथं पाईप आहे ना, याच्यातून घ्या करायला. आता इथं वल्ल करणार का? तिथे जायचं ना. झाडो काढतो लक्ष्मी झाडून. भांडी तर तिकडे ठेवा. काय माझ्या नशिबी योजले देवा. राख लाव का साबण लाव? साबण लावा, साबण. कधी सुधारणार आहे देव जाणे. आणि साबण राहता कामा नये भांड्यांना पण. आलं मोठं मला घेऊन दे. काय एवढा आवाज करताय? माझ्या माहेरची भांडी आहेत ती. तू माहिती मग घसू नको का? मग घसा ना, मग एवढा आवाज. राहू दे. एवढा आवाज तुझ्या माहेरचे ते दूध लक्षात ठेवा. त्याच ताटामध्ये तुम्हाला जेवण देणार आहे, समजलं ना? वा रे वा. बांगो 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 रे मुझे झालं की नाही? चालेल ना, 2-3 ला जाऊ. अर्धा तास झाला 4 भांडी घासत बसलेत. मुझे बुलाया शेरावाली. काय राहायचं तुम्हाला? काय राहायचं? काय करू राहिले? नाही वेड्यांच्या हॉस्पिटल मधून आलात का? काय गेल्याच्या नाही आम्ही चहा नाही, नाही सगळेच हसायला लागले म्हणून पाहिलं. विचारलं. शिरपतराव म्हणत होतो तुम्हाला, राहायचंय शिरप्या म्हणायचं काम झालं इथं. का बरं? अरे तू भांडे कशी तो ती बायको लोळू राहिली इड पलंगावर. नाही मी वायली निघालोय. काय व्हायला निघाल बायको तुम्ही वेगळं निघालोय मी. गावाचे खटले मिटवायला कस काय नाही, येतो? भांडी घासली म्हणजे काय माणूस नाहीये का तो? बाहेर दरारा दाखवतो, घरात भांडे कशी तू नाही रे. पण काय बेल्याचा खिलारी गेले तेव्हा तो भांडे कशी तू अरे खिलारी. बाहेर तर लई रुबाब करतो. काय चुकी काय केली पण भांडी घासली तर? भांडे घातले तर मग दुसऱ्यावर काय रुबाब करायचा? बायकोचं काम आहे भांडे घासायचं. का नवरा घासू शकत नाही? तो साऱ्या गावावर रुबाब नाही, करतो. बायको कपडे धुते, जेवण बनवते, मुलांना सांभाळते, भाजीपाला सगळं करते. तो का भांडी घासू शकत नाही नवरा? मदत नाही करू शकत? अरे पण सगळ्या गावावर रुबाब करतो, एवढा दरारा आहे याचा. बरं मी हा? काय म्हणतो, आणि तू रेटत नाही म्हणल्यावर ऐक. काय बायको जर तुला भांडे घासायला होती काय लायकी आहे तुझी? आता आहे ना, आता भांडे तू घस, पीठ मी मळीतो. अडलं माझं खेटर. स्वतःच घर सांभाळल्या जातं. अहो ये नका त्या बाहेर आता दरारा करू नका तुम्ही काही. घरातच बसा भांडे घासी. आम्हाला दंबरी बायकोला बरं ना दुई भांडे. नाही नाही खरं का? काही नाही काही नाही. अरे पण तुम्ही बोलणारे कोण? कोण बोलणार आहे? हा? तुम्ही कशाला बोलताय आम्ही आमच्यामध्ये? बोलणार. हा? तो बाहेर रुबाब करतो. हे बघा कांगणे, आमच्या घरात काही पण चाललं असं ते आमचं आम्ही बघून घेऊ. मग तुम्ही निघा पहिले इथून. आमच्या घरात काही मी काय म्हणतो मंडळी, बाई मी तुम्हाला धमकावलं, तुम्हाला माझं खरे दुखणं सांगतो. मला आहे ना बायको वेळा तू 3 बारा लाट टाकाली कुठी ती. मग एवढं लाज वाटते का तुला आमच्यावर रुबाब करायला? एवढं नालायक बाहेर माहित नाही का? हा? बाहेर माहित नाही घरातल्या घरात आहे बा. बाय स्वयंपाकच मी करतो, भांडे मी कशी तो, कपडे सुद्धा मी धुतो कधी कधी. म्हणजे तिला पण काही का गोष्टी अशा राहत्या कधी उजेडात येत्या. उजेडात येत्या त्या गोष्टी. काय गप्पा करत बसले? हे पाण्याचा पाईप कोण उचलणार? तेव्हा हा? घे पाहून. पाय आमच्या पाहिलं देखता. अरे पण तुम्हाला काय कसं? आमचं आम्ही बघून घेऊ ना. तुम्ही काय? तुमच्या बायकांना सांभाळा ना. काय हो? काय हा? अहो आम्हीच आमच्या बायकाचं सांगत होतो तो रुबाब करायचा. हा तुम्हाला नाही करता येत, हा त्याला हा असं नाही तुमचा करता प्रश्न येत. आहे. हा माझा प्रश्न नाहीये. तुमच्या बायकांची नाही, प्रवृत्ती नाही, बाहेर नाही. अहो सोडवा. यांच्या आणलं होतं मिटवायला म्हणून तुम्ही काय बोलत याशी? हा बायकोचा किती गुलामी.
हे पहा आमच्या देखता भांडे धुतून चालला घेऊन. त्या बा. चाललंय ना मग तुम्ही पण अशीच बायकोला मदत करा, समजलं ना? जाऊ दे, बायकोला जाऊ दे. मदत करणं म्हणजे काय एकी पाप काय लागले नाहीये. पाहिजे कळलं, आपण. कळलं, 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 कळलं. हा. अहो तू नालायक बनला ना आम्हाला नालायक केलं आपणच त्यानं. चक्र निघा 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 तुमच्या घरी. आले मोठे शहाणपणा शिकवायला. सगळी तो माझी इज्जत घातली ना माणसामध्ये. काय घातली इज्जत? मी त्यानं लय रुबाब करायचो, हा मग पण आता ते आता मला बोलून ते देवळा पुढे गेलं. मग माहिती होतं घरामध्ये एवढी कामं असतात, मग शहाणपणा करायला सांगतो कोण एवढं? हा? आले मोठे. निघा, पाय पुसला. 2 तास झाले, 4 चिनपाट्या घासत बस. चहा तरी कर त्या आवडत ते काय बोलत तुम्ही मला? हा? काही काही नाही. तोंड सांभाळून बोलायचं, समजलं ना? चहा कर म्हणे मला. तू पाय पुसला. दुसऱ्यांना ज्ञान द्यायला आलेत. स्वतःच्या घरचं ठेवलं आणि दुसऱ्यांना ज्ञान देत आहेत आणि मला म्हणतात. बघते ना कसं काम करत नाही.